हॅलो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर आज आम्ही गावाला आलो. तर आज किचन क्लिनिंगचं तुम्हाला व्हिडिओ मिळाला. तर इथे मी मिक्सर क्लीन करत आहे. त्याच्यावर खूप डाग पडले होते. ॲक्च्युली मी काही जास्त खराब करून देत नाही, पण तरी पण घासलं का जरा एकदम छान आणि स्वच्छ दिसतो. तर मिक्सरची एक कहाणी, मी एकदा पूर्ण घासून असं आतमध्ये वरती आपण भांडं लावतो ना, तिथे पूर्ण पाणी ओतून धुतलं होतं. तर त्या मिक्सरला शॉक लागत होता माझ्या घरी सासरी. तेव्हापासून मी तसं करत नाही. असं घासून घ्यायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं, स्वच्छ निघतो. नंतर त्याची वायर मी घासली आणि तिलाही तसंच सेम पुसून घेतलेली, कारण वायर पण घाण होते धुळीने. कारण शॉक लागण्याची भीती असते त्याच्यामुळे. आता बघा पूर्ण क्लीन झालेलं आहे, एकदम स्वच्छ. नंतर मी किचनवरच्या पूर्ण जाळ्या काढून घेतल्या. आणि तुम्ही म्हणशान हे भिंत एवढी काळी का, ती नाही निघत. एकदा मी प्रयत्न केला होता काथेने घासायचा, तर ते अजून काळं झालं. त्याच्यामुळे मी तिथे काही घासायला जात नाही. ते ही खिडकी इकडून खूप हवा येते, त्याच्यामुळे ती जाळी आहे ना, त्याला खूप धूळ बसलेली असते. तर ती मी काय करते, ब्रशनी आपल्या दात घासायचा जो खराब झालेला ब्रश आहे ना, त्याने ती धूळ काढते. डायरेक्ट झाडूने झाडलं तर पूर्ण उधळतं अख्ख्या किचनमध्ये. त्याच्यामुळे ब्रशने असं हळूहळू मी करून ती धूळ सगळी काढते. खिडकी काय एवढी खराब नव्हती झाली, नाही तर इतर वेळेस खूप घाण असते ती. आणि इकडून काय होतं, खूप हवा आहे एकदम जोरात, त्याच्यामुळे सगळी धूळ भरपूर येते आणि खिडकीमध्ये ते अडकून बसते सगळं. नंतर झाडूने मी ते क्लीन केलं, कारण ते आतमध्ये जे असतात ना त्या लाईटचे ते, त्याच्यामध्ये खूप धूळ असते आणि ते काही क्लीन होत नाही. हे बघा हवा, तुम्ही बोलले होते ना मी, खूप म्हणजे खूप हवा येते, त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण जास्त आहे. मग या फट्टींमधून मी सगळी धूळ काढली. नंतर मग ओल्या फडक्याने आपल्या काचा आहेत त्या व्यवस्थित पुसून घेतल्या. आणि त्या फिल्टरच्या खाली तिथं वायरी वगैरे बोर्ड आहे, त्याच्यामुळे तिथं धुता येत नाही, म्हणून मग तिथं पण मी कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं. नंतर ह्या काचा क्लीन केल्या. बाहेरून काय हात पुरत नाही, जेवढं जमेल तेवढं मी पुसते, बाकीचं काय विलाज नाही. बाहेरून आतून दोन्हीकडून पुसून घेतल्या. आता हे जे आहेत ट्रे डबे ठेवायचे, कारण माझ्या किचनला काही ट्रॉलीज नाही आहे, त्याच्यामुळे मग हे मी घेतलेलं तळेगावमधूनच. मग ते क्लीन केलं. नंतर मग जेवढी भांडी होती, आता मी काय करते, एकदम ढीग काढत नाही भांड्यांचा. जसं एक एक समजा ही ट्रॉली ती काढायची, त्यातली भांडी घासायची, सुकत घालायची. त्याच्यामुळे मी काय लोड काढत नाही, कारण मला लोड जमत नाही जास्त, ही माझी सवय. त्याच्यामुळे थोडी थोडी काढून मी सगळी घासून टाकते मी. त्याच्यामुळे पसारा पण कमी दिसतो आणि जास्त त्रास पण होत नाही बघायला, कारण एवढा ढीग काढायचा आणि मग तो एवढा घासायचा. त्याच्यामुळे मग मी अशी आयडिया करते. नंतर मध्येच मी वॉशिंग मशीन लावायची होती, म्हणून मग मी मशीन लावायला घेतली. कपडे पण बरीच होती, कारण तिकडून मुंबईवरून आलेलो, ती पण कपडे होती. त्याच्यामुळे म्हटलं, आणि हाताने धुवायला टाईम पण नव्हता, नाही तर मी हातानेच धुते कपडे, कधी कधीच मशीन लावते.
मग मशीन लावली. आता हे खाली काय आहे ते हे चाकांचं हे स्टँड आहे, त्याच्यामुळे त्याला पुढचे 2 पाय त्याचे पॅक करायला लागतात, नाही तर मशीन हलते. कारण ती मशीन असते हॉलमध्ये, ती तिथून इथं आणायला लागते जागा नसल्यामुळे. नंतर हे कवर मी सोफे आहेत ना हॉलमधले, त्यांचे कवर मी धुवायला टाकते. आणि आपलं बेडशीट चेंज केलेलं, ते फक्त ते दोन्हीच धुवायला टाकलं. आणि हे हॉलमध्ये मी भांडी सुकत घातलेली. आणि हे बघा, हे स्पंज सोफ्याचे, त्याचे ते कवर. आता किचनवरती चढून किचनची ती पूर्ण स्टाईल आहे, पूर्ण टाईल्स त्या काथ्याने घासून मग पाणी ओतून त्या क्लीन करून टाकल्या. आता होतं कसं, हाफ खाली जे 2 लाईन आहेत त्या खाली उभं राहून मी नेहमी घासून धुवत असते, पण ह्या वरच्या आपण रोज धुवत नाही, त्याच्यामुळे तिथे डाग जरा जास्त चिटकून बसतात, त्याच्यामुळे ते घासायला लागतात. हे जे मी घासते डबे ठेवायचं, हे ॲक्च्युली प्युअर असं प्लास्टिकचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरचे डाग निघत नाही. कितीही घासा. ते जर असं कच्चाकडं असतं ना किंवा काच, तर ते पटकन निघतं. त्याच्यामुळे त्याला इतकं घासायला लागलं ना, शेवटी ते निघालं नाही. म्हणून मग मी ब्रश घेतला, तोच जो खिडकीला मी वापरला, कारण त्याचे असे कानेकोपरे त्यात आपला जो स्पंज आहे तो घुसत नाही, म्हणून मग. आणि ब्रशने ते क्लीन निघालं. नंतर मी ते धुवून काढलं. आणि इकडं मी कपड्याने का पुसते, तसं मी सगळीकडेच पुसलं, पण तिथं स्पेशली बोर्ड आहे, त्याच्यामुळे तिथं पाणी वत्ता येत नाही, म्हणून मी बोर्डच्या वरती घासून काढलं आणि कपड्याने पुसून घेतलं, कारण पाणी ओतता येत नाही. आणि हा बोर्ड जो की होतोच धुळीने खराब, जास्त नव्हता, कारण मी एनी टाईम ते क्लीन करत असते, तर ते पण मी ब्रशनीच हे केलं. तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता, छान आहे. ब्रशनी क्लीन केला. आणि सुक्या कपड्याने, हे स्पेशल मी सांगते, ओल्या कपड्याने पुसायचं नाही, शॉक बसू शकतो, त्याच्यामुळे सुक्या कपड्याने ते क्लीन करायचं. नंतर मी ह्या साईडला आले, पूर्ण घासून सेम तसंच. आणि वरची ती लाईन तुम्ही जर म्हणशाल ना, तिथे एवढी धूळ बसलेली होती ना, ती मी बळबळ काढली तिथून. आणि इथं पण खूप डाग होते असे छोटे छोटे तेलाचे, कारण आपला हात वरती पुरत नाही रोज, त्याच्यामुळे असं महिन्यातून एकदा वरतून घासून काढू शकतो आपण. आता मडक्याला तर जागा नव्हती, त्याच्यामुळे ते तिथंच ठेवावं लागलं मला. नंतर मग किचन खालच्या लाद्या ज्या 2 लाईन आहेत ना, त्या मी डेली इकडच्या होत नाही, कारण इकडे सामान असतं, पण तरी मला जेव्हा मूड येईल महिन्यातून एकदा मी ते क्लीन करत असते, जेव्हा जमेल तेव्हा, त्याच्यामुळे तिथे जास्त घाण नव्हती. आणि काम करताना स्पेशली सांगते, हळूहळू, म्हणजे ज्या आपल्या आहेत स्त्रिया, त्यांनी हळूहळू कामे करा, कारण पाय घसरण्याची खरंच भीती वाटते, त्याच्यामुळे करायचं पण एकदम स्लोली काम करायचं. मी एकदम हळूहळू ओल्यावरून, कारण पाय घसरला का तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित कामं करायची. आणि खाली किचनचं काय एवढं हे नाही, कारण ते आपण डेली हे करत असतो, त्याच्यामुळं ते काय एवढं घाण नव्हतं. आणि आता ह्या पुढच्या लाद्या ह्या तर घासतोच आपण एनी टाईम, त्याच्यामुळे ते आपण काय एवढ्या घाण नव्हत्या, तर ते पटकन झालं. पण ही जी शेगडी, तर ही रोज आपण काय करतो, काथ्या घेतो आणि घासून काढतो, पाणी ओततो, बरोबर. तर त्याचे जे चिकट डाग राहिलेले असतात ते काय काथ्याने रोज निघत नाही, ते वाढत जातं आणि मग जास्त बसतं. नंतर मग मी हे नेहमीच करते, मी मग सुरी घेतली आणि सुरीने मग ते जे चिकट डाग होते ते सगळे काढले, एकदम साईडचे सुद्धा, मागून पुढे आणि त्या साईडने पण सगळीकडून काढले. आणि पाणी ओतून ते वॉश करून टाकलं. सुरीने ॲक्च्युली खूप पटापट निघत होतं ते.
आणि साफसफाईचं म्हणशान तर ॲक्च्युली जर घर साफ ठेवलं तर म्हणतात लक्ष्मी घरात येते, आणि ते खरंच आहे. त्याच्यामुळे घर पण क्लीन ठेवा. आता माझ्या घराचं कसं गर्दी जास्त झालेली आहे, त्याच्यामुळे नाही तर मी स्वच्छता ठेवते. बघा आता पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे वरतून. नंतर मग दुपारी म्हटलं काय करायचं, तर मसाले भात केला आणि मग आम्ही जेवलो. त्याच्यानंतर हे डबे तुम्ही म्हणशान तर मी कसं करते का, ते जसं संपेल तसं ते काढायचं, घासायचं, परत ठेवायचं. त्याच्यामुळे ते डबे काही एवढे घाण झालेले नव्हते. मग मी त्यांना काय केलं, काथ्याने वरतून घासायचे आणि पुसून घ्यायचे सगळे डबे. त्याच्यानंतर ही भांडी मी मांडणीची काढलेली आहे सगळी. मी बोलले ना, मी एकदम ढीग काढत नाही, जसं जसं हळूहळू एक एक गोष्टीचे मी भांडी काढते आणि घासते. नंतर ती मांडणी काढली, ती पण घासायला घेतली बाथरूममध्ये, कारण किचनमध्ये ती वरती बेसिनमध्ये बसणार नाही, म्हणून मग मी बाथरूममध्ये घासली. ती पण घाण झाली होती. आता प्रिशू इथं गपचूप हळूच बघते, तर तिलाही स्वच्छ आणि क्लीन केली मी आणि हॉलमध्ये ठेवली मी सुकण्यासाठी. हे बघा एवढी भांडी आहेत आणि ही जाळी. नंतर त्यानंतर आम्ही दुपारी थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणून मग डीमार्टमध्ये गेलो, तळेगावच्या सामान घ्यायचं होतं. त्याच्यानंतर मग त्यांना कपडे घेण्यासाठी गेलो कॉटन किंगमध्ये. तर तिथं प्रिशाची जरा ही नाटकं चालू होती, म्हणून मी थोडा व्हिडिओ काढला. तिथे पुतळ्याबरोबर बोलत होती काहीतरी. विशू ले नाटकं असतात तिची. नंतर मग ते बोलले उशीर झाला आहे, म्हणून मग आम्ही बाहेरच जेवण केलं. दमले पण होते मी खूप. आता हे बघा, रात्री मी आल्यावर भांडी मांडली आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी पूर्ण काढलेला आहे. आणि सॉरी, हे व्हिडिओमध्ये जे दिसते ना साईडने बघा, तर ते माझं कवर मोबाईलचा, त्याच्यामुळे ते तसं आलेलं आहे, त्याच्यासाठी सॉरी. चला तर मग बाय बाय. असं सपोर्ट करा. बाय.